सातारा जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90.73%वर। गुरुवारी रात्री 149 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 211 नागरिकांना डिस्चार्ज तर 235 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात नवीन रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 90%च्या वर आहे। दिवाळी सणाच्या तोंडावर हे शुभसंकेत मिळत असताना नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे। मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 211 नागरिकांना आज घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 213 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 234 नमुन्यांपैकी 29 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 51 नमुन्यांपैकी 5 नमुने बाधित, खाजगी लॅब 72 नमुन्यांपैकी 17 नमुने बाधित, अँटीजेन टेस्ट 1816 नमुन्यांपैकी 98 नमुने बाधित, असे सर्व मिळून 2173 नमुन्यांपैकी 149 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,14,834 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 48,920 बाधित आढळले आहेत, तर 44,386 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,629 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 2,605 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 149 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।